आपली फॅमिली तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो. आज म्हणलं थोडंसं मनातलं बोलावं काय गोष्टी तुम्हाला. आता इथं ताई दाजी नाही तर ताई दाजी गेल्यात गावाकडे यात्रेसाठी. आपण काय यात्रेला तुम्हाला सांगतो जाण्याची गॅरंटी कमी आहे. दर्शन घेऊन येईल यात्रा झाल्यानंतर. तिकडं घरची गेले ती. पण खरं सांगू का, कधी कधी असं वाटतं की ह्या जगामध्ये कोणच कोणाचं नाही. जेवढं आपण करेन तेवढ्याच मालक आपण, आणि जेवढं आपल्या खिशात असेल ना तेवढाच अधिकार आहे आपला. बाकी कशावरच अधिकार नाही. असं वाटतं ते शहर नको एक वेळेस, पहिले दिवस पाहिजे. तर कसं माहिती आहे का, हे असंच हो, हे रान असं जांभळ सीताफळ ही कांदा गहू फिऊ नारळ फरळ हे असं, आणि शांत कुठंतरी शेड पाहिजे पत्र्याचं, शेती करावीशी अशी वाटते कधी कधी. नको वाटतं, समजांचा कट्टाळा आलाय खरंच सांगतो तुम्हाला. ते शहरामध्ये राहायचं, चार भिंतीच्या आतमध्ये, गॅसचं बिल आलं, लाईट बिल आलं, रूम भाडं आलं, वायफायचा रिचार्ज, मोबाईल रिचार्ज, भाजीपाला, किराणा, पाणीपट्टी, मेंटेनन्स खर्च, पोरांचं शिक्षणाचं आलं, बसचं आलं, एवढी महागाई वाढली. आता ते गॅसचं तुटवडा, थोडं काय कुठं काय झालं की गरिबांच्या खिशाला जळ बसते. वाटतं हे सर्वातनं मुक्त व्हावं. मग आता काय करावं, कधी कधी वाटतं असंच कुठतरी बारामती सोडाव. बारामती सोडली ना काय होईल एक वेळेस माझ्या मनातलं सांगतो. आपला नाही कोणाला, माझ्या फॅमिलीला त्रास होणार ना, कोण कसं येड्याने वागतंय त्याला अडवायला ना दम द्यायला मी पण नसणार आहे. आणि माझ्याकडं आई आलं नाही आणि बापा आला नाही म्हणून तक्रार पण कोणाकडे करायला नको. आपलं सुख पण नको त्यांना आणि दुःख पण नको दाखवायला. मग काय करावं वाटतंय आता, हे उन्हाळ्यात एक मोठा निर्णय घेणार आहे आम्ही. म्हणजे कसं माहिती का, पोरांच्या शाळेचं पण नुकसान नको. शाळा म्हणजे कसं असतंय माहिती का, माणूस म्हणतो आता 6 महिने राहिली शाळा पोरांची, कशाला उगं थोड्यासाठी कुठतरी दुसरीकडे टाकायचंय. शाळेला दुसरीकडे टाकलं तुम्हाला सांगतो ते दाखला काढ, शिकवलेलं निम हे ते. आता राधू पण कधीतरी आता 5वीला जाईन आणि ओमा 1लीला जाईन, दुसरीला. मला असं वाटतं दोघांना एका ठिकाणी टाकावं. मी पोरगी शाळा सोडायला तयार नाही का, मग आता मीच नाही तुला 5वीला, ते असू दे की जवळच्या जवळ इकडं कुठं होईल परत. म्हणतो जवळ जवळ म्हणजे कसं माहितीये का, बघ आता राधू मोठी पण झाली. कधी कधी मला वाटतं की तिला आता कळतं समजा गोष्टी, की बाबा आम्ही जरी दोघं जण बाहेर गेलो मसाला टाकाय कुठं जॉबसाठी कशासाठी, तर ती पोरावर लक्ष ठेवीन, दुर्गावर लक्ष ठेवीन. का तिला कळतं ओमला हाताला धरून शाळेत न्यावं आणावं, काळजी घेईन. आणि जरी आम्ही कुठं हॉस्पिटललाही गेलो तरी ती घरीच निगा राखू शकते, एवढ्यापर्यंत तिला समजतं आता. आणि ओमला पण बऱ्यापैकी थोडा आता मोठा झालाय कळतंय. तो पण काय गोष्टीचा आता हाय तोवर हट्ट करून राहिला हिचा विषय आहे बारकेचा. हे काय कसं पण तुम्हाला सांगतो खपलं जातंय कुठं पण, माहिती आहे कुठं पण चिटकून बसतंय, गाडीवर बसलं जातंय आमच्या पशी कुठं पण. ह्या गोष्टी वाटतात. आता तुम्ही म्हणताय नक्की म्हणायचंय काय समाधान तुम्हाला. माझं म्हणणं असं आहे की हे आपलं बारामती सोडाव, बस झालं. बारामती केली की आपण, बारामती तुम्हाला सांगतो 12 झालं आता, कटाळा आला. थोडंसं हे जेवण आहे ना, आता 6-7 वर्ष झालं बारामतीत मी. थोडंसं आलं काहीतरी करावं वाटतंय आता थोडंसं विसावा एकांकित, विसावा म्हणजे थोडासा आराम शरीर. नको लोकांची झंझट, नको कोणाचा त्रास ना आपला ना त्यांचा ना, कोणाला आपलं दुःख मांडायला आणि जवळ असून कुणी बघायला आणि फिरायला. म्हणून म्हणलं आता एक बारामती सोडून एकतरी असं खेडेगावात कुठतरी शेतात वगैरे काहीतरी असं जावं. आणि तिथंच आपलं तुम्हाला सांगतो असं ग्राउंडला घर असन, असं खाली बैठल्या लेकरं वगैरे खेळतात, वेगळं जीवन जा, थोडं शेतकऱ्यावर जीवन जागावं अशी माझी इच्छा झाली. राहणार कोणा
ह्याचा बाकीच समजायचा कटाळा आला हिडवून पिडवून हिन तीन करायचं खरंच एकदम जरा कोंबड्या करावात आपलं बकरी वगैरे बोकडा कोंबड्या 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 सगळं करायचं आवडतं कोंबड्या नाहीत आवडत मला बकरी लय परत राडा शेरड करतात. वगैरे हे असलंच करावं कांदा लसूण असं लावून असं निवांत आपलं स्वातंत्र्य असावं भले तुम्हाला सांगतो मग त्यातनं उत्पन्न भेटू नाही भेटू पण स्वातंत्र्य असावं काय गोष्टी ह्या गोष्टीचा समजा कटाळा आला बा कधी कधी लय टेन्शन येतं मला वाटतं की ए, ते लाकूड कसं काय लागेल तिला परपंच म्हणजे लय बेकार आहे मित्रांनो समद जपावं लागतं पोटाला पिळा मारायला लागतोय तेव्हा परपंच चालतोय माहिती आहे का कुठतरी कसं उठलं की तुम्हाला सांगतो 3 लेकराची काळजी बायकोची काळजी मग त्यांच्या दुखण्यापासनं त्यांच्या तिघांना 3-4 टायमिंग खाण्यापर्यंत आलं आणि यांच्या कपड्याला लतापासनं गोळ्या औषधापर्यंत ते त्यांच्या शिक्षणापर्यंत पुढे अजून लय मोठं भविष्य आहे पोरींचे तुम्हाला सांगतो बस 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 वयात आले की लय लक्ष ठेवायला लागतंय लग्न वगैरे हे ते लय लांब आहे अजून लांबच्या लांब आहे पण ते समजा आता व्यवस्थित आपण पाऊल सांभाळून राहिलो हे केलं तरच पुढं त्याचं तुम्हाला सांगतो हे होणार आहे जिथलं तिथं वळणं हे लागले पाहिजे ते मग आता हो का आम्ही बसलो निवांत तुम्हाला सांगतो मोबाईल बंद करून टाकलाय एकही कॉल नाही विमानावर टाकलाय असं शांत पारसच आहे. शांत वाटतंय भारी की बाबा पारसच आहे तर का मग भारी वाटतंय काय लय झंझट नको काय नको रोज उठलं व्हिडिओ बनवायचं ते रोज सफाई द्यायची रोजच्या रोज तुम्हाला सांगतो काय राधू बरोबर आहे ना तुला कसं वाटतंय राधू सांग बरं तिला जायचंय जत्रेला नानाला फोन केलता तुला मला काय वाटतंय ते बारामती राहायचं बारामती सोडायची गावाला जायचं गावाला हा आपले हो का गावाकडं पण आपलं घर आहे घर फिर बांधून ठेवले रोड टच मी गाळा बांधून ठेवलेला आहे किराणा दुकान टाकू शकतो शाळा जवळच आहे शाळेतली पोर आमच्या घरात येतात इष्टपलटी खेळायला दारातच असतं ग्राउंडच आहे मस्त दुकान चला पण गावात तुम्हाला सांगतो कमाई पहिलं नाही दुकान टाका किंवा हाय कमाई ते. नाही. बारामतीतच टाका पहिलं कमाई नाही गावाकडे तुम्हाला सांगतो दुष्काळ पडल्याने 24 तास त्यामुळं आपल्याला थोड्या दिवसामध्ये जास्त पैसे आले पाहिजे कारण मी एकटा असतो गावावर राहिला असतो गाव एवढी कमाई नाही मित्रांनो राहून राहून काय आहे. नुसतं रान आज तुम्हाला स्वतःलाच बघा बाहेर घराच्या बाहेर टाकलं माघार आलं तर खिशात 1000 कधी उडन हे सांगता येत नाही आज ही एवढी ती 1 2 5 तोंड आहे ती या खाण्यापासून पक समजा कपड्याला त्यापासून दवाखान्यापासून जे समजा शिक्षणापर्यंत लागतं आणि समजा एकत पाण्यापासून सगळं एकत्र मग मला सांगा गाव काय व्हायचंय गाव ती गाव शेवटी एकट्याचं होतं की लहान तेव्हा तोपर्यंत केलं पण आता तुम्हाला सांगतो घरदार करून ठेवलं त्याला मस्त बघा तुम्हाला ते भाड्याने देऊन टाकेन मी त्याचं काय नाही विषय पण विषय राहतो कुठं माहिती आहे का आता राहतो की बाबा थोडंसं अख्खं आयुष्य बारामतीत घालवतं मग आपल्याला जगल्यावर वाटणारच नाही ना काहीतरी वेगळं कुठंतरी जावं वेगळं काहीतरी तुम्हाला सांगतो माणसं नवीन समधी माणसं नवीन समधी गुडघा होतं पब्लिक नवीन समधी दुकानं गाव फिव असं नवीन ठिकाणी जावं वाटते एका ठिकाणी त्या घरात पण रूममध्ये दोष आहे सारखं 7:30 लागले लग्न झाल्यापासून तुम्हाला सांगतो उपजार नाही अजून पण काहीच तुम्हाला सांगतो मग ती पण रूम पण आता मी खाली करतोय आणि किती तारखेला रूम खाली केली तर डायरेक्ट दुसऱ्या ठिकाणी डवरा म्हणून आजपर्यंत तुम्ही म्हणला की लय वेळा सांगितलं रूम खाली केलं नाही पण तुम्हाला सांगतो ह्या पोरांच्या ह्यांच्यामुळं करत नव्हतं मी आता काय करणार रूम डायरेक्ट खाली केली तर डायरेक्ट त्यातला आपलं पूर्ण सामान पण भरपूर आहे घरामध्ये दिवाण कपाटन हे 2 आणखी फ्रीजन सोपान पिपान लय या मग ह्या सामान सकट आपल्याला दुसऱ्या ठिकाणी रवाना व्हायचंय कुठलं तरी गाव निवडायचंय नाही तर कधी कधी वाटते ताईच्या रानात तुम्हाला सांगतो ताईच्या रानात एका मस्त छोटस शेड मारावं आणि आतमध्ये फुल फर्निश करून घ्यावं बंगला असल्या ना आत इथंच यावं पण वाटतं की इथं पण आल्यानंतर इथं
पोरांच्या शिक्षणाची अडचण आहे, लय लांब जायला लागतंय त्यांना. कशाला उपटतोय लसूण बघा लसूण का आणलं. उपटला लसूण तू का आणलं उपटून? घ्या भाजीला आता असंच वास किती भारी येते तुला मगाशी म्हणलंय ना मी काय हितला ही करू नको, हात लावू नको, उपटू नको. एवढंच आहे वा मारे कशाला उपटतोय वल्ला लसूण नाही. बरं असू द्या, जाऊ द्या. थोडं बोललो मनातलं, वाटतं की बाबा बघू काहीतरी मी निर्णय घेणार, वेगळं मला काहीतरी करायचं ह्या वर्षी, ह्या उन्हाळ्यात. मी गप बसणार नाही, गप बसणाऱ्याला माणूस नाही मी. मी वेगळं काहीतरी करणार आहे 100%. काही ना काय बिझनेस चालू करणार किंवा दुसरीकडे जाणार माझी फॅमिली घेऊन. आणि काय आपणच मालक आहे, जिथं आपल्याला वाटतं योग्य ते दोघंच निर्णय घेणार आहे. जिथं योग्य वाटते तिथं जाणार. जरा वेगळं काहीतरी करणार आहे आता आम्ही ह्या वर्षी. तुम्ही बाकीचं व्हिडिओ कंटिन्यू बघत जावा, आम्ही काय करणार आहे काय नाही, कुठं असेल सांडग काय करायचं काही काय समजा आम्ही हे करणार आहे. सांडग तसलं नाही काहीतरीच बघ. मला येतच करायचं सांडग. तुझी तू जीवाची काळजी घेतली तरी माझ्यासाठी लय बघ आयुष्यामध्ये लग्न केलं ते. तुझी तू बोलताय खाण्यापिण्याची आणि व्यवस्थित ह्याची काळजी घेतली ना तरी माझ्यासाठी लय मोठे मित्रांनो ह्याने लय लय म्हणजे तुम्हाला सांगतो त्यातच समाधान आहे. काय नाही रुपया कमाने मी पट्ट्या खंबीर आहे शेवटपर्यंत. 3 लेकरासाठी मी आहे तोपर्यंत काय कमी पडून देत नाही. पाय तेवढं लाड ही ती हवस यांची संधी पूर्ण करतो मी. बरं असो चला आता निघायचंय आम्हाला. ताईदाजी तिकडे गेलेले. काल तुम्हाला सांगतो जिंतीत आलो, जिंतीतनं तुम्हाला सांगतो सासरवाडीला गेलो, यात्रा वगैरे केली. ज्या भावाची बायाने समध्यांची गाठी घेतल्या तिथनं मेहुणीकडे गेलो, मेहुणीपाशी मुक्काम केला, तिथल्या पाहुण्या रावळ्यांची गाठी घेतली. आता आपली समज सामान इथंच होतं, कोलगेट बऱ्याचपासून कपड्यापासून, म्हणून इथं आलोय. आता इथं निघालो जिंतीमध्ये. बाकी समजा तुमचा बारामती पोहोचला आशीर्वाद. असता आपण इथं किती वेळ झाला